ठीक आहे, चालू करू आपण. बघा, हा क्वेश्चन मी जी काल बोलत होतो ना, या टाईपची क्वेश्चन एक जास्त फेमस आहेत. 2 incandescent bulbs rating 230 volt. 230 volt. Two incandescent bulbs of rating 230 volt 100 watt and 230 volt 500 watt are connected in parallel across the mains. As a result, what will happen? ठीक आहे. हां, पॅरललमध्ये कनेक्ट आहेत त्यामुळं ठीक आहे. प्रॉब्लेम आता हा प्रॉब्लेम एवढा सोपा का आला असेल, कारण ह्याच्या आधी ना सिरीजमधल्या बल्बचं जास्त प्रॅक्टिस झालेलं आहे पुस्तकांमध्ये. बऱ्याच पुस्तकांमध्ये तो क्वेश्चन मोस्टली रिपीटेड आहेत, त्याच्यामुळे हा क्वेश्चन घेतला इथं त्यांनी. तर तो क्वेश्चन जास्त प्रॅक्टिस केला तर इथं कन्फ्युजन होते. ठीक आहे, म्हणजे बघा पहिला क्वेश्चन आहे कसा बघा. म्हणजे या टाईपचा क्वेश्चन आहे हा असा क्वेश्चन आहे. ठीक आहे, 2 बल्ब पॅरललमध्ये लावून आपल्या घरचं पण सगळं कनेक्शन पॅरललमध्येच असते, त्याच्यामुळं जो जास्त वॅटेजचा आहे तो जास्त ग्लो करणार ऑब्विसली. हा 100 वॅटचा आहे, हा 500 वॅट. तर बघा हा ग्लोज ब्राइटर. ओके, पण याला जो सप्लिमेंटरी क्वेश्चन आहे तो बघा कसा आहे. समजा हेच 2 बल्ब जर सिरीजमध्ये लावले, हां, आता अशा केसला आता इथे DC घ्या AC घ्या काय फरक पडणार नाही, त्याच्यावर काय डिपेंड नाही आहे जास्त. ठीक आहे, मग समजा इथं आपण कॅल्क्युलेशनसाठी सोपं म्हणून काय करू, हा 100 वॅट घेऊ आणि 200 व्होल्ट घेऊ, इथं 200 व्होल्ट घेऊ आणि इथं 500 वॅट 200 व्होल्ट. हां, अशा केसमध्ये काय होणार आहे. ठीक आहे, तर हा एक पॉईंट आहे आणि हा एक पॉईंट आहे. हे 2 पॉईंट एक्झामच्या दृष्टीने लक्षात ठेवायचे. इथं या पॉईंटमध्ये काय होते, हां, 200 व्होल्ट अक्रॉस ओनली दॅट बल्ब आहे का टोटल सप्लाय व्होल्टेज आहे. टोटल बल्बचं रेटिंग दिलं जाते. म्हणजे बल्बचं जर 200 व्होल्ट सप्लाय असेल तर तिथे 200 व्होल्ट आणि तिथे 200 व्होल्ट असं डिस्ट्रीब्यूट करू शकते. टोटल सप्लाय व्होल्टेज 200 व्होल्ट. हां, व्होल्टच्या ह्याच्या अक्रॉस मग 200 व्होल्ट लागला असतं कन्सिडर करणार. नाही, ज्यावेळी बल्बचं हे दिलं जातं ना त्यावेळी रेटिंग दिलं जातं त्याचं. बल्बचं रेटिंग असतं ते, म्हणजे बल्ब त्या व्होल्टेजवर ऑपरेट होणार. ठीक आहे, आता हे कनेक्शनमध्ये आपण 200 व्होल्ट लावले, मग आता तिथं किती येणार त्याच्या अक्रॉस हे माहीत नाही मला. स्टँडर्ड रेटिंग ते. हां, स्टँडर्ड रेटिंग ते बल्बच्या वर, इनकॅन्डेसेंट बल्बच्या वर लिहिलेलं असतं ते वालं. ठीक आहे, आता अशा टाईपचा जर प्रॉब्लेम आला, एक याचा थंब रूल ऑलरेडी काय सांगितलं मी, ज्यावेळी सिरीजमध्ये असतो त्यावेळी हा बल्ब बघा लोअर वॅटेज बल्ब ग्लोज ब्राइटर. लोअर वॅटेज बल्ब ग्लोज ब्राइटर हे याचा थंब रूल आहे. पॅरललमध्ये हायर वॅटेज बल्ब ग्लोज ब्राइटर, सिरीजमध्ये लोअर वॅटेज बल्ब ग्लोज ब्राइटर. आता हे कसं कॅल्क्युलेट करायचं किंवा ह्या रिझल्ट पण कसं पोहोचलो आपण, हां, नाही अजून बघा सिंपल आहे, एकदम सिंपल आहे. याचा रेजिस्टन्स काढायचा.
याचा रेजिस्टन्स काढायचा, याचा रेजिस्टन्स काढायचा. ठीक आहे. R1 R2 हे दोन रेजिस्टन्स काढले. सर्किटमधला करंट काढायचा, सर्किटमधला करंट काढायचा. आता करंट जर काढला त्यावेळी आपल्या लक्षात येतं हा जो करंट आहे ना, जो लोअर वॅटेज बल्ब आहे त्याच्या जवळ असतो. म्हणजे त्याचं जे करंट रेटिंग आहे त्याच्याजवळ हे टोटल करंट येतो. आणि हा याचा जो करंट आहे याचा करंट फार जास्त असतो. हायर वॅटेज म्हणजे जास्त करंट. याच्या ॲक्च्युअल तुलनेत, याच्या करंटच्या तुलनेत हा करंट फार कमी असतो. त्यामुळं तो जास्त ब्राईट ग्लो होणार नाही, डिम पेटतो. ठीक आहे. म्हणजे हे त्याचं डिस्कशन आहे. करू पण शकतो आपण. तसं जर बघायचं गेलं तर तुम्ही इथं रेजिस्टन्स काढू शकता बघा त्याचा. जर R1 काढायचं म्हणलं कसं काढणार मी, V²/P. V किती आहे, 200 गुणिले 200 भागिले 100. हे गेलं 400 ओहम. R2 V²/P2 किती येणार, 200 गुणिले 200 भागिले 500. ठीक आहे. हे आलं 40-80 ओहम. ओके. आता मग तुम्ही करंट काढला, I = V/R1 + R2 200 भागिले 400 + 80 480. म्हणजे जर 2/0.4 पेक्षा जास्त असणार, 0.4243 येते काय तर. बघा बरं करून, 0.4243 काय तरी येईल एक्झॅक्टली बघायला गेलं तर. 416. ठीक आहे. 42 बरोबर आहे मग. ओके. एम्पियर. आता हा जो करंट आलाय हा टोटल आहे, लक्षात घ्या. हा टोटल करंट आहे सर्किटमधला. आता तुम्ही इंडिव्हिज्युअल जर करंट काढला 100 वॅट बल्बचा आणि 500 वॅट बल्बचा, तर लक्षात येईल तुम्हाला. बघा इंडिव्हिज्युअल त्याची करंट ते पण बघू. हां, त्याचे इंडिव्हिज्युअल बघा काय येतं. I = W/V. ठीक आहे. वॅटेज किती आहे, 100 भागिले 200 म्हणजे इथं 0.5 एम्पियर आला याचा. आणि याचा बघा किती येतोय, I वॅटेज किती आहे, 500 भागिले 200. हे गेलं 2.5 एम्पियर. बघा सरळ सरळ चित्र समोर आहे. जो लोअर वॅटेज बल्ब आहे त्याचा करंट आहे 0.5 एम्पियर आणि आपला सर्किट करंट आलाय हा 0.42. त्याच्याजवळ चाललाय म्हणजे तो लोअर वॅटेज बल्ब आहे तो ब्राईटर ग्लो करणार. हे जे कन्क्लुजन आहे ना, कन्क्लुजन प्रूव्ह केलं आपण. ठीक आहे. एक्झाममध्ये हे नाही करत बसायचं. आता एक्झाममध्ये अशा टाईपचे जर क्वेश्चन आले तर डायरेक्ट या कन्क्लुजनवरनं आन्सर करा. जर तुम्ही हे सॉल्व करत बसला ना, अननेसेसरी टाइम वेस्ट होणार तिथं. ठीक आहे. हां, जर स्पेसिफिकली मॅथमॅटिकली जर त्यांनी विचारलं, एखादी व्हॅल्यूज विचारली, त्यावेळी कॅल्क्युलेट करायलाच लागणार आहे. ठीक आहे. ओके. पुढचा बघूया क्वेश्चन. ओके. इन अ बॅलन्स स्टार नेटवर्क, दिसते का बघा हे. In a balanced star network, the measured resistance between any two terminal is 6 ohm. The resistance between any two terminal of the equivalent delta network is. बघा बरं. नाही क्वेश्चन बघा कसा आहे. क्वेश्चन लई इंटरेस्टिंग आहे.
इन अ बॅलन्स स्टार नेटवर्क. मेजर इक्वल काढायचं दोन. हा, 2 मधला. म्हणजे बघा, जर क्वेश्चन सॉल्व्ह करायचं म्हटलं, हा इन अ बॅलन्स स्टार नेटवर्क मेजर्ड रेजिस्टन्स बिटवीन एनी टू इन अ बॅलन्स स्टार नेटवर्क मेजर्ड रेजिस्टन्स बिटवीन एनी टू टर्मिनल इज 6 ओहम. म्हणजे इथं मेजर केलाय, हा बघा, इथं मेजर केलाय, हा दिसतो आपल्याला 6 ओहम. ठीक आहे, हा दिसतो 6 ओहम. मला बाकीचं माहित नाही काय किती आहे ते. ओके, आता या ब्रांचचा वापर केलाय का मेजरमेंटसाठी? नाही. म्हणजे हे रिडंडंट आहे, काय त्याचा उपयोग नाही झालेला तिथं. ठीक आहे, म्हणजे हाच मेजर केलेला आहे इथं. आणि बॅलन्स्ड म्हटले म्हणजे ऑब्व्हियसली हे तिन्ही इक्वल असणार आहे. याचा उपयोगच झाला नाही, त्यामुळं हे हाय काय नाही काय, या दोघांचाच फक्त मेजरमेंटमध्ये वापर झालाय. इथं 6 ओहम आलं, दोन्ही सिरीजमध्ये पडणार, म्हणजे इथं काय आला, हा 3 ओहम आणि 3 ओहम, 3 झालं. मग ऑब्व्हियसली हा पण झाला 3 ओहम. चालेल. आता डेल्टा करायचा आपल्याला, स्टार डेल्टा कन्व्हर्जन आहे इथं. ओके, बघा मग काय ते कसं असतं. समजा आ डेल्टामध्ये जर काढायचं असेल तर आपण काय करतो, त्यावेळी स्टार मधल्याच्या सगळ्या ब्रांचेसचा प्रोडक्ट, सायक्लिक प्रोडक्ट. ठीक आहे, म्हणजे 3 × 3 प्लस 3 × 3 प्लस 3 × 3 डिवायडेड बाय ज्या ब्रांचचा काढायचा आहे त्याचा अपोजिटचा, म्हणजे समजा इथला काढायचा आहे, हा हे असं येणार ना सर्किट. जरा लयच खराब झालं, दुसरा पेन वापरू. याची पण सवय लावा बरं काय. मी असं काढतो ना, हे याची आपल्याला एक सवय काय लागलेली असते, मी असं मुद्दाम काढतो बरं का. हा, म्हणजे आपल्याला एक सवय लागली असते की हेच डेल्टा आहे, आपल्याला सवय लागली हे डेल्टा नाही. ऍक्च्युली हे पण डेल्टा असू शकतोय. असं ज्यावेळी समजा हे असं झालं तर हे बाहेरचं डेल्टा आहे, आतलं स्टार आहे कनेक्शन. कधी कधी म्हणजे या डायग्रामची सर्कल पण डेल्टा असू शकतो, याची पण थोडंसं सवय होते त्यांना. कारण तसे पण क्वेश्चन फ्रेम आले, ते जॉमेट्रीच्या वरचे पण क्वेश्चन फ्रेम व्हायला लागले हल्ले. ओके, तर इथे किती आला, डिवायडेड बाय 3. मग किती आलं बघा, 9 + 9 + 9 म्हणजे 9 त्रिक 27 भागिले 3, 27/3 म्हणजे चला 9 ओहम. इथं उत्तर संपलं का? नाही, अजून नाही. गडबडीत इथं टिक मार्क करून पुढे जातोय आपण. परत काय म्हटलंय अजून त्यांनी, डेल्टा मध्ये मला आता इक्विव्हॅलंट काढायचं आहे बघा. म्हणजे समजा हे डेल्टा आहे, आता इथं जो येणार आहे इथं मला इक्विव्हॅलंट काढायचं आहे. हा आर इक्विव्हॅलंट काय असणार, मला डेल्टाची व्हॅल्यू मिळाली 9 ओहम, 9 ओहम आणि 9 ओहम. ठीक आहे, आता काय येणार, वर बघा, वरचे 2 सिरीजमध्ये पडले, 9 × 9 = 18, खालचा त्याला पॅरललमध्ये 18 आणि 9 आणि 27. म्हणजे आर इक्विव्हॅलंट काय येणार, आर इक्विव्हॅलंट 18 × 9 भागिले 27 म्हणजे 6 ओहम. 6 ओहम. ठीक आहे, हे आन्सर. आता या निमित्तानं पटदिशी आपण स्टार डेल्टा कन्व्हर्जनचे फॉर्म्युले पण लिहून टाकू. ठीक आहे.
तसेच. आता स्टार डेल्टा कन्व्हर्जनमध्ये जे रेजिस्टन्सचे फॉर्म्युले आपण लिहितोय तेच इंडक्टरला पण असणार आहेत. ठीक आहे. कॅपॅसिटर आणि कंडक्टन्सचे सेम असणार आहेत. मग मी काय करतो, रेजिस्टन्सचे लिहितो आणि कंडक्टन्सचे लिहितो. ठीक आहे. बघ, ओके. R1, R2, R3 आणि याला आपण म्हणू RA, RB आणि RC. ओके. आता बघा, डेल्टा टू स्टार कन्व्हर्जन करायचं आहे. डेल्टा टू स्टार करायचं म्हणजे मला RA, RB, RC काढायचे. मग RA जर काढायचं असेल तर काय करतो आपण, नियर बायचे जे दोन रेजिस्टन्सेस आहेत त्यांचा प्रोडक्ट R1 R2 डिवायडेड बाय R1 प्लस R2 प्लस R3. ओके. R1 प्लस R2 प्लस R3. जर मला स्टार टू डेल्टा करायचं आहे, स्टार टू डेल्टा, ठीक आहे, म्हणजे समजा मला R1 काढायचं आहे. R1 जर काढायचं असेल तर मी काय करतो, मग R1 साठी RA RB प्लस RB RC प्लस RC RA. आता R1 जर काढायचं असेल तर अपोजिट त्याने डिवाइड करायचं, RB ने डिवाइड करायचं वर. हां, ते पण आहे, तसं पण आहे ते. आता एक एक कसं असतं ते, तसं जर लक्षात ठेवलं असेल तर तसं लक्षात ठेवा. तसं हां, ते कसं होतं, पुस्तकांमध्ये ते कॉपीराइट क्लेम मारू नये म्हणून ना थोडंसं डिफरंट करतात ते. म्हणजे हेच येतं बघा, ते म्हणजे हेच येतं RA प्लस RC प्लस RC RA डिवायडेड बाय RB, हेच येतं. एक्सप्रेशन कसं आहे, R1 इज इक्वल टू अपोजिट, म्हणजे समोरचं गुणिले अपोजिट आहे. RA काढायचं असेल तर शेजारच्यांचं प्रोडक्ट हे म्हणता ना, हे R1चं काय. हां, वर समजा R1 काढायचं आहे मला, R2 काढायचं आहे, R3 काढायचं आहे, न्यूमरेटर सेम. हां, आणि त्याच्या अपोजिटचा जो आहे ना, R1च्या अपोजिट कोण आहे, RB ने डिवाइड करायचं अपोजिटचे. ओके. ठीक आहे. आता गोष्टी बघा, ट्विस्ट कुठं बघायला मिळतो आपल्याला, कंडक्टन्सच्या फॉर्म्युलामध्ये. ठीक आहे. कंडक्टन्सच्या फॉर्म्युलामध्ये म्हणजे हां, ते विशेष आहे, ते डिस्कस करूच आपण. बघा, जर समजा R चे तिथे जर G लिहिलं,
ठीक आहे. समजा असं केलं आपण, म्हणजे असं नाही म्हणजे आरच्या जिथं जी लिहिलं ते. बघा, जर इथं मी G1 लिहिलं, इथं GA, G1, G2, G3, GA, GB, GC. ओके. आणि डेल्टा टू स्टार करायचं आहे मला. ठीक आहे, पहिला डेल्टा टू स्टार. आता डेल्टा टू स्टार म्हणजे हे बाहेरचे व्हॅल्यू दिलेले आहेत, मला GA, GB, GC काढायचं आहे. ओके. डेल्टा दिलेले आहेत, मला स्टारमध्ये कन्वर्ट करायचं. ओके, म्हणजे सपोज मला GA काढायचं आहे. ओके, GA काढायचं. तर अशा वेळी बघा फॉर्म्युला काय येतो तिथं, इथं या पद्धतीने नाही येत, या पद्धतीने येतं. मग G1 G2 प्लस G2 G3 प्लस G3 G1 डिवायडेड बाय, हां, आता GA जर काढायचं असेल तर ॲज ऑब्वियस अपोजिटचा जो कंडक्टन्स आहे त्यांना डिवाइड करायचं. G3. ओके, G3 ने डिवाइड करायचं. फॉर्म्युले फ्लिप झाले, कन्सेप्ट फ्लिप झाली. ठीक आहे. इथं जो पॅटर्न फॉलो केलेला आपण, हां मी शब्द वापरतो बघा, पॅटर्न. ठीक आहे, पॅटर्न जो फॉलो केलेला तो पॅटर्न आता इथं वापरायचा आहे, डेल्टा स्टारला वापरायचा आहे. जो स्टार डेल्टाचा पॅटर्न आहे ना तो डेल्टा स्टारला वापरायचा आहे. ठीक आहे, पण काळजी काय घ्यायची पुढच्या फॉर्म्युल्याला. समजा स्टार डेल्टा आहे, आता स्टार डेल्टाला जरा काळजीपूर्वक फॉर्म्युला लिहायला लागतो. ठीक आहे, म्हणजे काय बघा, स्टार दिलेला आहे आणि डेल्टा काढायचा आहे मला. म्हणजे सपोज G1 काढायचं आहे. ओके, G1 काढायचं आहे. कसं काढणार मी, हां बघा इंटरेस्टिंग आहे. इथं GA आणि GCचा प्रोडक्ट घ्यायचं. G1चे शेजारी जे आहेत ना त्यांचा प्रोडक्ट घ्यायचं. पहिलं कसं होतं, RA यांच्या शेजारचा प्रोडक्ट घेतला. इथं G1च्या शेजारी जे आहेत ना जवळ त्यांचा प्रोडक्ट घ्यायचा. GA GC डिवायडेड बाय GA प्लस GC प्लस किंवा GA प्लस GB प्लस GC. ओके, आणि याच्या जागी जर तुम्ही Gच्या जागी C लिहिला तर कपॅसिटन्सचे फॉर्म्युले तयार होतात. आणि प्रॉब्लेम कपॅसिटन्स आणि कंडक्टन्सवर जास्त फ्रेम होतात हल्ली स्टार डेल्टाच्या कन्सेप्टमध्ये. ठीक आहे, रिप्लेस G विथ C म्हणजे कपॅसिटन्स then you will get capacitance formula. capacitance formula. ठीक आहे, आणि ही जास्त महत्त्वाची कन्सेप्ट आहे आता. त्याच्या पॅटर्न मध्ये. ठीक आहे, वरचं तरी येणारच आहे तुम्हाला, वरचं किरकोळ आहे. सगळ्यात महत्वाचा आहे हा सेकंड पार्ट. एखाद्या असं वरचं आलं आणि त्यामध्ये एखादा जर कंडक्टन्स 1-2 ब्रँचला दिले, हां रेजिस्टन्सला करेक्ट रेजिस्टन्सला कन्वर्ट करून घ्यायचं. आणि फायनली पण बघायचं की त्यांनी विचारले काय नक्की. म्हणजे कधी कधी तुम्ही म्हणताय तसं, समजा इथं कंडक्टन्स दिलाय, इथं कंडक्टन्स दिलाय आणि फायनली पण कंडक्टन्स विचारलाय. मग इथं याला रेजिस्टन्समध्ये कन्वर्ट करून रेजिस्टन्स काढून परत कंडक्टन्स करणं सोपं आहे ना, तसं सोपं जाणार आहे आपल्याला. नंतर समजा चुकून आपण सगळ्यालाच जर कंडक्टन्स करायला गेलो तर मग इन्व्हर्स घेणं थोडंसं कॉम्प्लिकेटेड होतं. असं जरी सर्किट दिले आणि व्हॅल्यूज 0.5 म्हणजे
डिवाइड केलं की सिंगल डिजिट मध्ये जसं असं जर दिलं हां मग ते रेजिस्टरचा काउंट करून केलं तर चालेल ते. तरी चालते. 0.5 दिलं किंवा 0.25 दिलं 1/4 येते असं ते आरला करून गेलं तरी चालेल ते. मग आरला करून परत फायनली जर G करायचं. जी कंडक्टन्समध्ये विचारलं असेल तर जी करायचं त्यावेळी. ठीक आहे, तसं पण चालतं. डिजिट जर दिले तर हेच प्लेन होऊन जाईल. हां 4, 2, 1, 3 काय दिलं जर पॉईंट मध्ये 0.5 0.25 दिलं तर त्यामध्ये काउंट केलं तर सोपं जाईल. हां हां तसं बरोबर आहे. पण हल्ली जर तुम्ही बघितलं ना, तुम्ही रिसेंट जे पेपर यायला लागलेत ना त्याच्यात बघा त्यांनी काय करतात माहिती आहे का, ज्यावेळी तुम्ही 0.5 बघताय ना आणि पुढं ओहम किंवा काय जर असेल तर तुमचं लक्ष राहते की ओहम म्हणलंय का मो म्हटले. 0.5 जर म्हटलं किंवा 0.3 म्हटलं मग ते काय करायला लागलेत हल्ली, 3 हे बघायची सवय लागली नसते ना आपल्याला. ही सवय नाहीये आपल्याला, ही सवय आहे 10, ही सवय आहे आपल्याला. मग ते काय करतात फक्त असं करतात. ठीक आहे, हल्ली पेपर रिसेंट पेपर जर बघितले ना तुम्ही पाठीमागचे 2 वर्षाचे 2-3 वर्षाचे तुम्हाला हे जास्त त्यात जाणवलं. ओके हां पुढचा आहे बघा, किर्चॉफ्स करंट लॉ इज बेस्ड ऑन द लॉ ऑफ हां बोल येस, किर्चॉफ्स करंट लॉ इज बेस्ड ऑन लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज. ठीक आहे, आणि किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी, KVL लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी आणि KCL लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज. हा पॉइंट एक महत्वाचा आहे. ते आपली इलेक्ट्रिकलमध्ये नाही आपण त्याच्याशी डिस्कस करत, पण लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटमचं जर तुम्हाला फॉर्म्युला बघायचा असेल तर m1v1 इज इक्वल टू m2v2 असं असतं. मास इंटू वेलॉसिटी म्हणजे मोमेंटम. ठीक आहे, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम ते आपण v म्हणजे व्होल्टेज नाही ते वेलॉसिटी. ठीक आहे, हे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम आहे. आणि कॉन्झर्वेशन ऑफ मास म्हटलं तर परत ते एनर्जीकडेच जातं ते, कारण कॉन्झर्वेशन ऑफ मास म्हटलं तर ते E इज इक्वल टू mc² परत E म्हणजे एनर्जी मास एनर्जी या टाईपचं कॉन्झर्वेशन आहे. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीचंच आहे ते, मे बी त्याला दुसरं नाव दिलं असेल पण बघायला पाहिजे ते. तोच आहे, दुसरं काय नाही आहे. आईन्स्टाईनने दिलेला फॉर्म्युला आहे, एनर्जीचं मास कन्व्हर्जन होते ते. हे तुम्हाला म्हणजे असं जर तुम्ही ह्याला गेला ना इंटरव्ह्यूला वगैरे, समजा आता हायर पोस्टचे तुम्हाला एक्झाम प्लस इंटरव्ह्यू आहेत ना, तिथं हे असलं बोललं जातं तिथं. ओके पुढे जाऊया. बरं त्याच्या आधी KVL म्हणजे माहीत असेल, KVL ची उजळणी करू. Arithmetic sum of voltages in any closed loop is 0. ठीक आहे, म्हणजे समजा कोणताही असं लूप असेल ज्याच्यात आपण डिपेंडंट प्लस इंडिपेंडंट एलिमेंट्स लावलेले आहेत, ॲक्टिव्ह पॅसिव्ह एलिमेंट्स लावलेले आहेत, तिथं या सगळ्या व्होल्टेजेसची बेरीज काय असणार 0. R1 R2 R3. मग V
मायनस व्ही प्लस V1 प्लस V2 प्लस V3 इज इक्वल टू 0 हा झाला KVL. KCL काय सांगतो? हां सम ऑफ करंट हां किंवा आपण असं पण म्हणू शकतोय अरिथमॅटिक सम ऑफ करंट्स ॲट एनी पर्टिक्युलर नोड इज 0. आणि दुसरं स्टेटमेंट काय आहे त्याला? एंटरिंग करंट्स इज इक्वल टू लिव्हिंग करंट्स इन एनी पर्टिक्युलर नोड ॲट एनी पर्टिक्युलर नोड. एंटरिंग करंट्स इज इक्वल टू लिव्हिंग करंट ॲट एनी पर्टिक्युलर नोड. Entering current is equal to leaving currents. KCL म्हणजे जर समजा असं म्हटलं मी, हा एक नोड आहे, समजा इथं I1 आहे, I3, I2, I4 आणि I5. ओके. एंटरिंग करंट I1 प्लस I5 इज इक्वल टू लिव्हिंग करंट I2 प्लस I3 प्लस I4. I2 प्लस I3 प्लस I4. KVL आणि KCL. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन. इन द सर्किट शोन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट. नॉट करेक्ट म्हटले. ठीक आहे, नॉट करेक्ट. आता अशा टाईपचे क्वेश्चन जरा एक प्रॅक्टिस करायची. अशा टाईपचे क्वेश्चनची एक क्वेश्चन आपल्याला म्हणजे बऱ्याच कन्सेप्ट आपल्याला प्रॅक्टिस करून घेतात. अशा टाईपचे क्वेश्चन नॉट करेक्ट म्हटले. पहिलं बघा, इथं आपल्याला KVL अप्लाय करायचं आहे. ठीक आहे. दोन लूपच्या मध्ये जर एखादा करंट सोर्स येत असेल, ठीक आहे, करंट सोर्स, तर त्याला आपण काय म्हणतो? सुपरमेश. ठीक आहे. मग बघा, या लूपमध्ये आपण पहिला I1 दिलाय इथं आणि इथं हा I2 दिलाय. तर आपण पहिला KVL लावू. बघा, KVL इन लूप 1 -20 प्लस I1 × 60. हां, पुढं इथं खाली जाणार का तुम्ही? नाही, कारण करंट सोर्स आहे. काय झालं? 6 आहे, 6. ओके, 6 I1 × 6. आता खाली जाणार का? नाही, कारण तिथं करंट सोर्स आहे. KVL लावा लागलो आपण. आणि जर मध्ये दोन मेशच्या मध्ये लूपच्या मध्ये जर एखादा करंट सोर्स आला तर त्याला आपण म्हणतो सुपर मेश. मग काय करायचं? पुढे जायचं, पुढच्या लूपमध्ये जंप मारायचा. मग इथं मी काय लिहिणार बघा, म्हणूनच मी इथं थांबलो लिहिताना. KVL इन लूप 1 अँड लूप 2. ठीक आहे, दोन्हीमध्ये लावायचं आपल्याला, कारण का ही सुपर मेश कन्सेप्ट आहे. मग पुढे गेलो आपण, प्लस I2 × 10 प्लस 4 × I2. परत फिरून स्टार्टिंग पॉईंटला यायचं, इज इक्वल टू 0. झालं, स्टार्टिंग पॉईंटला आलो इथं, इज इक्वल टू 0. मग बघा काय काय मिळालं मला. 6 I1 प्लस 14 I2 इज इक्वल टू 20.
इज इक्वल टू 20. बघा बरं, हे इथं हे आहे, ठीक आहे, हे मिळालं मला. ओके, म्हणजे एक ऑप्शन तर मिळाला. त्यानंतर मध्ये हा जो करंट सोर्स आहे तिथं पण एक बघा इक्वेशन तयार होते. I2 खालून वर चाललाय बरोबर, आणि I1 वरून खाली यायला लागलाय. जर या पर्टिक्युलर ब्रांचमध्ये जर आपण बघितलं तर करंट खालून वर चाललाय, तीच डायरेक्शन आहे करंट सोर्सची. म्हणून मी काय म्हणणार, I2 जास्त मोठा असणार आहे, लक्षात घ्या. I2 मायनस I1 इज इक्वल टू 6 अँपियर. का ठरवलं मी असं I2 मायनस I1? कारण I2 दिलेल्या, म्हणजे जे आपण साइन कन्व्हेन्शन घेतलं तिथं, ती करंट डायरेक्शन घेतलं, त्या करंट डायरेक्शननुसार I2 खालून वर चाललाय आणि ॲक्च्युअल करंट सोर्स पण खालून वर आहे. म्हणजे करंट सोर्सची डायरेक्शन आणि आपण घेतलेल्या करंटची डायरेक्शन ती मॅच करायला लागते आपल्याला तिथं. I2 मायनस I1 इज इक्वल टू 6 अँपियर. मग बघा ते पण इथं सापडते, हे पण आहे. आणि सर्किट हॅज सुपर मेश. येस, सर्किट हॅज सुपर मेश. मग विचारले काय, नॉट करेक्ट म्हटले, हे करेक्ट नाही आहे. तर कधी कधी गडबडीत आपण काय करतो, करेक्ट ज्यावेळी हे सॉल्व करायला घेतो ना, करेक्टला टिक मार्क करतोय. कॉमन मिस्टेक आहे त्या. वापरायचं नाही त्या ब्रांचमध्ये. येस, डायरेक्ट पुढच्या लूपमध्ये जायचं. आणि सुपर नोड कधी असतं, ज्यावेळी दोन नोडच्या मध्ये व्होल्टेज सोर्स येतो. सुपर नोड कधी असतो बघा, सुपर नोड व्होल्टेज सोर्स between two nodes. व्होल्टेज सोर्स बिटवीन टू नोड्स. दोन नोड्सच्या मध्ये जर व्होल्टेज सोर्स आला तर त्यावेळी सुपर नोड कन्सेप्ट होते. ते जर बघायचं म्हटलं तर बघा, बघू शकतो आपण. समजा अशा पद्धतीचं एखादं सर्किट आहे. असं सर्किट आहे, ठीक आहे. आता जर इथं आपण KVL लावायला लागलो, बघा याला म्हणलं V1, याला म्हणलं V2, असं. तर इथे दोन नोडच्या मध्ये जर व्होल्टेज सोर्स आला तर याला आपण काय म्हणणार, सुपर नोड कन्सेप्ट येते. मग त्यावेळी जे नोडल ॲनालिसिस आपण वापरतो किंवा KVL जे अप्लाय करतो ते बघा, पहिला हे असं अप्लाय करणार, मग हे खाली, मग इथं अप्लाय न करता मी पुढे जंप मारणार, V2चं इक्वेशन तयार करणार आणि मग परत ह्या दोघांचं इक्वेशन तयार करणार, ठीक आहे. असं जरी इक्वेशन लिहायचे म्हटले तर बघा, इक्वेशन पण लिहू शकतो आपण. जर याला नाव दिली तर 5 व्होल्ट, 1 ओहम, 1 ओहम, 1 ओहम, ठीक आहे. आणि याला 10 व्होल्ट म्हणू. मग बघा इक्वेशन कसे तयार होतात, V1 डिवायडेड बाय
1 + 1 2 आणि इथं एक व्होल्टेज सोर्स आहे म्हणजे -5. V1 -5. आता इथं कसं असते बघा, पोटेन्शियल डिफरन्स घ्यायचा असतो, त्याच्यामुळं इथं जर प्लस मायनस असं असेल तर इथं आपण घेताना ॲक्च्युअली हे इक्वेशन असं असतं. ठीक आहे, V1 मायनस ऑफ, आता हां इथं टाका तुम्ही, जर इथं प्लस असेल तर ते प्लस साईन घ्या, +5. जर इथं उलटा असेल मायनस असेल तर -5 लिहा तिथं. म्हणजे हे इक्वेशन असे तयार होते. मग हे आपण काय लिहितो, डायरेक्ट V1 -5 लिहितो. साइन कन्व्हेन्शन, जे साइन कन्व्हेन्शन आपण बघितलं ते. ठीक आहे, म्हणजे ते इक्वेशन फिरून काय निघतं परत बघा, हेच इक्वेशन तयार होते ते तुम्हाला सांगितलं ते. V1 -5 डिवायडेड बाय 2 प्लस V1/1. परत बघा V1, आता इथं तुम्ही बघितलं हा V2 आहे, इथं पण V2 आहे हे. ठीक आहे, इथं जर तुम्ही अप्लाय केला V1 - V2/1, ओके, पुढं जाऊ शकत नाही मी कारण पुढं काय आहे, सुपर नोड आहे. मग V2 ला आलो प्लस V2/1. आता इथे V2 ला आलोय, V2 परत हे लिहायचं बरं का, V2 - V1 डिवायडेड बाय 1 = 0. मग जर बघितले हे दोन कॅन्सल होते, हे दोन कॅन्सल झालं. ठीक आहे, इक्वेशन अजून सोपं होते बघा. V2 - 5 कोणतं, हां V2/1 राहिलं काय, ओके 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 ओके, म्हणजे 2 आहेत, प्लस लिहितो इथं V2/1. ओके, V2/1 ओके. केसीएल जे आहे ते V1 नोडला अप्लाय केलं, त्यावेळेला इकडची पण इक्वेशन, हां ज्यावेळी सुपर नोड कन्सेप्ट येते त्यावेळी, ज्यावेळी 2 नोडच्या मध्ये एखादा व्होल्टेज सोर्स आला त्यावेळी परत तिथनं जंप मारायचे पुढं. ठीक आहे, आणि हे इक्वेशन तसेच सॉल्व करायचे V2च्या नोडला जाऊन, आणि परत ह्या दोघांचं इक्वेशन तयार करायचं एक, कारण 2 अननोन असतील, 2 सायमल्टेनियस इक्वेशन तयार व्हायला पाहिजेत. नंबर ऑफ अननोन्स आणि नंबर ऑफ इक्वेशन्स सेम लागतात, तर नंतरच आपण ते कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे, काय येणार बघा, जर हे इक्वेशन सॉल्व करायला गेलो आपण, V1 -5 डिवायडेड बाय 2 प्लस V1 प्लस V2 म्हणजे 2V2 = 0. हे एक इक्वेशन झालं. आणि दुसरं इक्वेशन कसं तयार होणार, V1 - V2 =10 कारण V1 मोठा घेतलाय मी, हे पॉझिटिव्ह टर्मिनल या साईडला आहे ना, त्यामुळे V1 मोठा असणार आहे. V1 पासून स्टार्ट केले, V1 - V2 = 10. नाहीतर जर तुम्ही याच्या व्यतिरिक्त जर असं दुसऱ्या पद्धतीने लिहिणार असाल, मी डस्टर बघालोय, डस्टरची सवय लागली. हां, कसं लिहिणार तुम्ही बघा, V1 -10 -V2 = 0. तसंच येते सेमच, म्हणजे ही एवढे इक्वेशन तयार होणार आहेत. असं 2 इक्वेशन, 2 अननोन, ते सॉल्व केले की आपल्याला V1 आणि V2चं उत्तर मिळते. ओके, बघा पुढचा क्वेश्चन आहे. द सर्किट शोन व्होल्टेज अक्रॉस 4 ओहम रेजिस्टन्स इज V, स्मॉल v, कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज. ठीक आहे,
व्ही कसं एक्सप्रेस करू शकतो आपण. आता त्यासाठी आपल्याला हे इक्वेशन सॉल्व करायला लागतात. ओके, थोडंसं जर तुम्ही विचार केला, बघितलं ना तुम्ही, तर आपल्याला लक्षात येतं इथं नोडल ॲनालिसिस जर वापरलं आपण आन्सरपर्यंत फास्ट पोहोचतोय. नोडल ॲनालिसिस म्हणजे समजा हे जे व्ही आहे ना, या व्हीला मी इथं मानतो डायरेक्ट. समजा हे जे व्ही आहे हे व्ही इथंच मानलं मी, स्मॉल व्ही आहे. ओके, हे मग इक्वेशन कसं तयार होणार नोडल ॲनालिसिसने? बाय नोडल ॲनालिसिस किंवा याला आपण म्हणतो KCL. बाय KCL इक्वेशन कसं तयार होणार? स्मॉल व्ही मायनस ई डिवायडेड बाय 6 प्लस बघा तिथलं व्होल्टेज काय म्हणजे KCL अप्लाय करायचं आपल्याला. V/4 प्लस हां, आता इथनं करंट लीव व्हायला लागलाय. ठीक आहे, करंट लीव व्हायला लागलाय. एंटरिंग करंट टेकन ॲज ॲट एनी पर्टिक्युलर नोड, एंटरिंग करंट टेकन ॲज निगेटिव्ह, लिव्हिंग करंट टेकन ॲज पॉझिटिव्ह. लक्षात घ्या. मग इथं आय लिहिणार मी. जो करंट सोडून जातोय नोडला म्हणजे हा करंट सोडून चाललाय नोडला, त्यामुळे तो पॉझिटिव्ह घेतला मी. ठीक आहे, इज इक्वल टू 0 इज इक्वल टू 0. मग बघा डिनॉमिनेटर जर कॉमन केला मी 24, तर 4V मायनस 4E 4V minus 4E plus 6V plus 24I is equal to 0. Is equal to 0. बघा किती येणार? 10V minus 4E प्लस 24I इज इक्वल टू 0. व्हीचं एक्सप्रेशन काढायचं ना, मग 10V इज इक्वल टू 4E मायनस 24I. मग V इज इक्वल टू 0.4E मायनस 2.4I. व्हीचं एक्सप्रेशन 0.4E मायनस 2.4I. ओके, ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघूया. काय झालं? क्वेश्चन कुठे गेला? संपले नाही. मध्ये पेजेस ॲड झाले काय? 3 resistances of R ohm each are connected in delta. The equivalent resistance in star connection per phase is R ohm each connected in delta. Its equivalent resistance in star connection per phase. बघा विचार करा, पर फेज म्हटले परत. इक्विवॅलंट रेजिस्टन्स इन स्टार कनेक्शन
3 resistances of R ohm are connected in delta. Its equivalent resistance in star connection per phase. सगळ्यात पहिला ठीक आहे, काय येणार R इंटू R डिवायडेड बाय 3R म्हणजेच R बाय 3 R बाय 3. याच्यात सांगा बरं, 3 resistances R ohm connected in delta. Its equivalent resistance per phase is, किंवा its per phase resistance is. डेल्टाचा पर फेज रेजिस्टन्स काय येणार? स्टार मध्ये ठीक आहे R/3 आलं उत्तर, R/3 इच. डेल्टा मध्ये पर फेज कसं आहे? फेज टू फेज मध्ये नाही, बरोबर आहे, आरच राहणार आहे, पण ते क्वेश्चन माझ्याकडनं फ्रेम झाला नाही बहुतेक व्यवस्थित. क्वेश्चन ट्विस्ट येऊ शकतो ना अशा टाईपचे. हां, 2 टर्मिनलचं बघितलं आपण, तसा आलेला क्वेश्चन. ठीक आहे, पाठीमागे झालेला. ठीक आहे, म्हणजे सोपा क्वेश्चन आहे, काय याच्यात जास्त ट्विस्ट काही येऊ शकत नाही. काय येऊ शकते का अजून? नाही, काय अजून जास्त असं. बघा, द इलेक्ट्रिक हीटर येऊ शकतं की ते, म्हणजे बघा तसं तरी येऊ शकतं. डेल्टाचं जर एक ब्रांच ओपन झाली तर इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स, तशा टाईपचे क्वेश्चन आहेत ह्या सेटमध्ये पण आहेत. 1-2-3 क्वेश्चन इंटरेस्टिंग आहेत, ते घेऊ आपण ते पुढं, म्हणजे आहेत ते तुम्ही म्हणताय ते क्वेश्चन. बघा, द इलेक्ट्रिक हीटर draws 10 ampere from 230 volt line. The resistance of heater is. हाँ, जर समजा अजून एक ऑप्शन असतं याच्यात, E29 ओहम. ठीक आहे, आणि क्वेश्चन असा झालाय, रेजिस्टन्स ऑफ हीटर ड्युरिंग ऑपरेटिंग कंडिशन इज, असं जर म्हटलं असतं तर, ड्युरिंग ऑपरेटिंग कंडिशन इज असं जर म्हटलं असतं, 29. म्हणजे का बरं, त्याच्या पाठीमागे काय कन्सेप्ट विचार करणार तुम्ही? येस, करेक्ट. टेम्परेचर इन्क्रीज व्हायला लागला तर रेजिस्टन्स इन्क्रीज होते. ओके, तर ही एक कन्सेप्ट आहे. ज्यावेळी ऑपरेटिंग कंडिशन म्हणतो त्यावेळी बघा लक्षात घ्या, जेव्हा हीटर असेल, बल्ब असेल, तर त्याचा रेजिस्टन्स वाढतोय. ठीक आहे, त्याचा रेजिस्टन्स वाढतो त्यावेळी. ओके, बरं, आलेत किती? बरं, ठीक आहे, चालतं. ओके, हां, एवढं कम्प्लीट करू आपण. 13वा क्वेश्चन आहे, इलेक्ट्रिक हीटर ड्रॉज 10 ampere फ्रॉम 230 volt लाईन. द रेजिस्टन्स ऑफ हीटर
ॲट ऑपरेटिंग कंडिशन. ठीक आहे. आता समजा शब्द जर तसा आला ऑपरेटिंग कंडिशन हीटर, आता हे तर ठीक आहे, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आपण, बघितल्यावर सॉल्व्ह होतोय. ओहम्स लॉ R इज इक्वल टू V अपॉन I 230/10 23 ओहम. शब्द जर एवढा आला फक्त ॲट ऑपरेटिंग कंडिशन, एवढा शब्द आला तर पूर्ण प्रॉब्लेम चेंज होतोय बघा. हा पण ऑप्शन असणार आहे बरं का, 23 ओहम ऑप्शन सेम असणार आहेत जे लिहिलं तर मी, आणि हा 29 ओहम. त्यावेळी तुमच्या डोक्यात काय यायला पाहिजे माहिती का, विचार कोणता यायला पाहिजे बघा, रेजिस्टन्स ऑफ हीटर ॲट ऑपरेटिंग कंडिशन. आता म्हणजे ऑपरेटिंग कंडिशन हे काय भानगड आहे, पाल चुकली पाहिजे जरा डोक्यात. ऑपरेटिंग कंडिशन असा शब्द का टाकला असेल त्यांनी, म्हणजे याचा अर्थ ज्यावेळी हीटर ऑन आहे त्यावेळी रेजिस्टन्स काय असणार, डोक्यात लगेच विचार यायला पाहिजे. जर 230/10 केलं तर 23 ओहम येते. 23 ओहम हा काय झाला, नॉमिनल रेजिस्टन्स झाला, नॉर्मल रेजिस्टन्स. हीटर ऑफ असताना 23 ओहम, ऑन केला तर ऑब्व्हियसली रेजिस्टन्स वाढणार आहे. ठीक आहे. मग त्याचं इक्वेशन काय आहे, ते RT इज इक्वल टू R0 1 प्लस अल्फा डेल्टा टी, 1 प्लस अल्फा डेल्टा टी. ओके. RT म्हणजे काय असतं, रेजिस्टन्स ऑफ हीटर, यस, ॲट T degree Celsius, that is at operating condition, operating conditions. R0 initial resistance of heater, याला आपण काय म्हणतो, नॉर्मल कंडिशन. अल्फा कोएफिशिएंट ऑफ टेम्परेचर, थर्मल कोएफिशिएंट ऑफ रेजिस्टन्स असं म्हणू आपण. हां, टेम्परेचर कोएफिशिएंट ऑफ किंवा थर्मल कोएफिशिएंट ऑफ, ठीक आहे, टेम्परेचर कोएफिशिएंट ऑफ रेजिस्टन्स. टेम्परेचर कोएफिशिएंट ऑफ रेजिस्टन्स, डेल्टा टी, चेंज इन टेम्परेचर. लक्षात ठेवा इथं T2 मायनस T1 असतं बरं का, T2 मायनस T1. T2 म्हणजे त्यावेळी रेजिस्टन्स काय असणार आहे, RT, आणि T1 ला रेजिस्टन्स काय असणार आहे, R0. ठीक आहे. तर त्याचा ग्राफ जर बघायचं म्हटलं आपण तर हा असा येतो. ओके. RT आणि इथं काय असणार आहे, T2, इथं असणार आहे T1, इथं असणार आहे R0, हा असणार आहे रेजिस्टन्स, आणि इथं असणार आहे टेम्परेचर. ठीक आहे, असं असतं हे.
आणि लक्षात घ्या अजून एक महत्त्वाचा पॉईंट, हा जो अल्फा असतो ना, हा अल्फा इथला असतो बरं का, अल्फा. ओके, कारण इथं पण एक अल्फा येतो, इथं पण अल्फा येतो, त्याला मी म्हणतो अल्फा डॅश, अल्फा डॅश. पण अल्फा डॅश घ्यायचा नसतो, अल्फा घ्यायचा असतो आपल्याला. कॉन्स्टंट नसतो. अल्फा कॉन्स्टंट नसतो. येस, फार महत्वाचं आहे ते. अल्फा इज नॉट कॉन्स्टंट, कॉन्स्टंट, इट चेंजेस विथ टेम्परेचर. अल्फा इज नॉट कॉन्स्टंट. तो जास्त होतो, वाढतो. तो कोणासाठी? पॉझिटिव्ह टेम्परेचर. येस, मेटलसाठी पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स असेल त्यावेळी तो अल्फा वाढतो. त्याचं एक रिलेशन पण आहे बघा, एक्झॅक्टली. म्हणजे एकदा फक्त व्हेरीफाय करा. अल्फा डॅश इज इक्वल टू अल्फा डिवायडेड बाय 1/T1 मायनस 1/T2. ठीक आहे, असं येतं हे रिलेशन आहे. एकदा कन्फर्म करा फक्त हे. ठीक आहे. मग जर ऑपरेटिंग शब्द आला, जर नॉर्मल आला, नुसता असं नॉर्मल क्वेश्चन आला तर आन्सर हे. आणि हे कधी येणार? म्हणजे हीटर ॲट ऑपरेटिंग कंडिशन असं जर म्हटलं तर. ठीक आहे. हां, तसं पण येऊ शकते, ग्रेटर दॅन 23. पण ग्रेटर दॅन 23 म्हटलं ना तरी पण बघा लक्षात येतं लगेच. म्हणजे हेतू कसा असतोय, काय काय क्वेश्चन असे असतात एक्झाममध्ये जे म्हणजे तुमचं नॉलेज टेस्ट करतात, तुमचा सेन्स टेस्ट करतात. सगळंच द्या, हां सगळंच द्यायला लागेल. पण जरी दिला नाही ना तरी पण हे करेक्ट आहे, तरी पण असं येऊ शकतं, तरी पण येऊ शकतं. कारण जर तुम्ही याच्यावरचे प्रॉब्लेम सोडवले ना, आपल्याला असं नॉर्मल लक्षात येतं. म्हणजे एक त्यात आहे, जर 50 डिग्री सेल्सिअस किंवा 70-80 डिग्री सेल्सिअसने चेंज व्हायला लागला ना तर 5 ते 6 ओहमने रेजिस्टन्स चेंज होतो. 70-80 डिग्री सेल्सिअसने जर चेंज व्हायला लागला टेम्परेचरमध्ये 50, 70, 80, 90, 100 तर एक 5-6 ओहमनी व्हॅल्यू चेंज व्हायला चालू होते. ज्यावेळी क्वेश्चन मल्टिपल क्वेश्चन सोडवतो ना आपण त्यावेळी लक्षात येतं हे. कोलिजन होतं, हां फ्लो डिस्टर्ब होतो, तसं रॅन्डम मोशन वाढते त्याची, त्याच्यामुळं त्यामुळे मग इलेक्ट्रॉन फ्लो व्हायला उशीर लागतो. हां, the RMS value of a triangular wave of
a alternating quantity having peak value is 3 ampere is. बघा ट्रायंग्युलर वेव्ह. आता ट्रायंग्युलर वेव्ह जर म्हटलं तर आपल्याकडं दोन प्रकारचे वेव्ह काढता येतात. क्वेश्चन 13 घेतला ना. हां 13 हा 12वा क्वेश्चन आहे. एक बहुतेक स्किप झाला, 11 नंतर 13 झाला. 15 काढायचे आपण. नाही ह्याला वेळ लागतो, म्हणजे हे जे आहे ना ह्याला हे थोडंसं टाइम कन्झ्युमिंग आहे ही पद्धत. फक्त यात जर पेशन्स ठेवले ना तर मग ह्याचा रिझल्ट लई चांगले येतात. टाइम कन्झ्युमिंग आहे पण रिझल्ट पण चांगले येते त्याच्याने. आता बघा ही पण एक ट्रायंग्युलर वेव्ह आहे, ही अशी. ओके अँड सो ऑन असं पुढं पुढं जाणार आहे. ही पण एक ट्रायंग्युलर वेव्ह आहे. ही याची पीक व्हॅल्यू येते इथं. पीक व्हॅल्यू किती दिल्या 3 एम्पियर. 3 एम्पियर. आता हे टाइम पिरियड आहे त्याचा T2T. त्यानंतर अजून एक ट्रायंग्युलर वेव्ह येते. म्हणजे तर त्याचा विचार केला ना हे बघा ही पण एक ट्रायंग्युलर वेव्ह आहे. ही पण ट्रायंग्युलर वेव्ह आहे. तुम्ही दोन्हीसाठी जरी कॅल्क्युलेट केला आपला आन्सर सेम येते, प्रोसिजर सेमच आहे. त्यामुळं बघा इथं आपण काय लिहितो म्हणजे एखादं एक्स ऑफ टी आणि इथं हे टी आहे, ठीक आहे, टी एक्स ऑफ टी आणि याची पीक व्हॅल्यू आहे इथे किती 3 एम्पियर आहे इथं. ओके आता आर एम एस व्हॅल्यू विचारले बघा. आता हे फॉर्म्युले एक्स ऑफ टी ॲव्हरेज इज इक्वल टू x of t average is equal to 1 upon t integration 0 to t x of t dt. x of t dt. त्यानंतर x of t RMS is equal to 1 upon t under root मध्ये 1 upon t integration 0 to t x of t होल स्क्वेअर dt. ओके हे दोन एक्सप्रेशन आहेत. आपल्याला सेकंड वाला वापरायला लागते. ओके मग सेकंड वाला वापरायला पहिला एक्स ऑफ टीचं एक्सप्रेशन काढायला लागतं. आता बघा ही वेव्हफॉर्म घेऊया आपण, ठीक आहे. लाईन पासिंग थ्रू ओरिजिन याचं इक्वेशन काय असतं y इज इक्वल टू mx. y इज इक्वल टू mx हे एक्सप्रेशन असतं. आता y म्हणजे बघा इथं काय एक्स ऑफ टी आहे, एक्स ऑफ टी. एम म्हणजे काय स्लोप आहे. स्लोप काय असतो चेंज इन y डिवायडेड बाय चेंज इन x. चेंज इन y डिवायडेड बाय चेंज इन x म्हणजे चेंज इन y 0 to 3 आणि चेंज इन x किती आहे t. ओके इंटू t हे एक्सप्रेशन मिळालं मला. या लाईनचं एक्सप्रेशन बघा याच्यावरनं काढलं मी. स्लोप इंटू टी. एक्स म्हणजे एक्स ॲक्सिस. हे बघा हे लक्षात घ्या एक्स ॲक्सिस आणि ही वाय ॲक्सिस आहे. ओके वाय इज इक्वल टू एम एक्स. लाईन पासिंग थ्रू ओरिजिन त्याचं इक्वेशन फक्त लाईन वाय इज इक्वल टू एम एक्स असतं, ठीक आहे. तर त्याच्यावरनं हे एक्सप्रेशन काढलं मी. आता झालं. हां स्लोप बघा स्लोप काय असतो एम. एम म्हणजे स्लोप. स्लोप चेंज इन वाय. चेंज इन वाय डिवायडेड बाय चेंज इन एक्स.
चेंज इन एक्स. चेंज इन वाय बघा 0 आणि 3 चेंज कितीचा आहे 3चा आहे आणि चेंज इन एक्स 0 t म्हणजे टीचा चेंज आहे. ओके. आता तसं तुम्ही इथं पण करू शकताय, पण इथं तुम्हाला दोनदा एक्सप्रेशन काढायला लागणार आहेत. ओके. थोडंसं ते कॉम्प्लिकेटेड होते, पण इन दी एंड रिझल्ट हाच येतोय जे आपण आता करायला गेलो ना तेच. कारण तिने ट्रायंग्युलर वेव्ह स्पेसिफिक मेन्शन नाही केलेलं. कोणती ट्रायंग्युलर घ्यायचं, ही पण ट्रायंग्युलर, ती पण ट्रायंग्युलर, अजून एक ट्रायंग्युलर आहे जी ही निगेटिव्ह साईडला जाते ती. ठीक आहे. हां सेंटर 0 येस तसं ती पण ट्रायंग्युलरच आहे. कुठलीही घ्या, कुठलीही घेतलं तरी आन्सर तेच येतं, काय फरक पडत नाही. बघा झालं हे पुढं बघा आता. मग बघा एक्स ऑफ टीचं एक्सप्रेशन काय आलं, चेंज इन वाय डिवायडेड बाय चेंज इन एक्स म्हणजेच 3/t इंटू टी हे एक्सप्रेशन मिळालं मला. आता एक्स ऑफ टी आर एम एस, एक्स ऑफ टी आर एम एस अंडर रूटमध्ये 1/t इंटिग्रेशन 0 to t. बघा बरं इथं 0 to t 1/t म्हणजे टोटल टाइम पिरियड, 0 to t तेच येणार आहे. ठीक आहे. 0 to t एक्स ऑफ टी स्क्वेअर म्हणजे 3/t इंटू टी ब्रॅकेट स्क्वेअर dt, ब्रॅकेट स्क्वेअर dt. ठीक आहे. मग बघा 1/t मी याच्या बाहेर लिहितो 9t स्क्वेअर बाहेर घेतो त्याला. ओके 9t स्क्वेअर इंटिग्रेशन 0 to t स्क्वेअर dt. आता टी स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय असतं t³/3. ओके म्हणजेच बघा 9t³ इथं मिळालं मला अंडर रूटमध्ये आहे सगळं. याचं इंटिग्रेशन काय येणार t³/3 आणि लिमिट काय आहे 0 to t. 0 to t काय झालं 9 t³ आहे ते t³ ते तिकडं लिहायला आलो ना मी त्या साईड, त्याच्यामुळे झालं. ठीक आहे. बघा आता अंडर रूटमध्ये 9/t³ इंटू 1/3 आणि t³ अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट म्हणजेच t³ येणार फक्त t³. कारण काय लिहितो आपण t³ मायनस 0 अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट 0 आहे t³ मायनस 0 म्हणजे ते काय आलं बघा इथं आलं 3. हे t³ ला t³ कॅन्सल झालं, t³ ला t³ कॅन्सल झालं म्हणजे काय आलं उत्तर √3. ओके म्हणजे आर एम एस व्हॅल्यू काय आली एक्स ऑफ टी आर एम एस √3. आता जर तुम्हाला याचं जनरलायझेशन पाहिजे असेल, जनरलायझेशन काय येतं बघा एक्स ऑफ टी आर एम एस इज इक्वल टू पीक व्हॅल्यू डिवायडेड बाय √3. हे कोणासाठी फॉर ट्रायंग्युलर वेव्ह, फॉर ट्रायंग्युलर वेव्ह, फॉर ट्रायंग्युलर वेव्ह.
ओके जनरलाइज आहे एक्स ऑफ टी आरबीसी जनरलाइज आहे का? हां कुठलं हे हा हे वरचा root three. नाही नाही हे आन्सर आलं हे आपल्या प्रॉब्लेमचं आन्सर आलं. म्हणजे आपला जो प्रॉब्लेम होता हा याचं उत्तर आलं हे √3 ठीक आहे. आणि हे जे आलं हे जनरलाइज सांगितलं मी. हे यात ए म्हणजे काय असते बघा पीक व्हॅल्यू. आता पीक व्हॅल्यू इथं 3 दिलेली आहे. इथं 3 डिवायडेड बाय √3 टाकलं तुम्ही तर आन्सर √3 येते. आता तसंच तुम्ही या सेम कन्सेप्टनं फॉर्म्युला हा वापरून बघा. हा पाठीमागचा हा ॲव्हरेज व्हॅल्यूचा फॉर्म्युला आहे ना. हा घरी जाऊन ट्राय करून बघा याची ॲव्हरेज व्हॅल्यू किती येते बघा. एक नेक्स्ट लेक्चरला मी याचा चार्ट देतो पूर्ण ज्या वेव्हफॉर्म आहेत आपल्या. कसं होते ते तो चार्ट ज्यावेळी आपण बोलायला घेतो ना मी आता मुद्दाम दिला नाही तो चार्ट कारण तो चार्ट बोलायला घेतलं की तो पॉवर इलेक्ट्रॉनिक्समध्ये जातोय. म्हणजे आपण थांबतच नाही कुठं. त्यात एवढ्या वेव्हफॉर्म येतात मग त्या सगळ्याचं डिस्कशन करायला लागते म्हणून तो चार्ट दिला नाही. पण ते चार्टवर आपण स्पेसिफिक 1 तास 1.5 तास बोलू. 1 तास पूर्ण ठीक आहे डेडिकेटेडली. तो जो वेव्हफॉर्मचा चार्ट आहे त्या वेव्हफॉर्मच्या चार्टवरून आपण पॉवर इलेक्ट्रॉनिक्समधल्या वेव्हफॉर्म पण बघू. तर ठीक आहे तर बरं पडतं ते डिस्कशनला. ओके ॲव्हरेज हा करून बघा. येस t² म्हणजे 3 येते पीक व्हॅल्यू फक्त. ओके बघा करून 1/t × 3/t आणि इंटिग्रेशन काय येणार t²/2 नाही t²/2 येणार /2 म्हणजेच t²/2 हे गेलं 3/2 येते. म्हणजे जनरलाइज म्हटलं तर a/2 येते a/2. ओके ॲव्हरेज व्हॅल्यू पण तुम्ही ट्राय करून बघा घरी. ओके डिस्कशन करू आपण ते पुढं आणि आहे त्याच्यात बरंच डिस्कशन आहे म्हणजे लेंदी डिस्कशन आहे ते. ए वायर हॅज रेजिस्टन्स 12 Ω. इट इज बेंड इन द फॉर्म ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. डिफेक्टिव्ह रेजिस्टन्स बिटवीन एनी 2 कॉर्नर्स ऑफ द ट्रायंगल. बघा वायर हॅज रेजिस्टन्स एवढी वायर आहे समजा 12 Ω याचा रेजिस्टन्स आहे. याच वायरीला मी काय केलं इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये असं वाकवलं तिला असं तयार केलं ठीक आहे. तर काय म्हणलं एनी 2 कॉर्नर्स हा काय असणार आहे रेजिस्टन्स. हा रेजिस्टन्स काय असणार. ओके बघा सोपा आहे क्वेश्चन हा पण चांगला क्वेश्चन आहे हा. एट बाय 3 12 Ω आहे ना. तर इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे 3 बाजू सेम आहेत म्हणजे तिथं काय होणार हा 4 Ω हा 4 Ω आणि हा 4 Ω हा झाला इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये म्हणजे तिन्ही साईड सेम. हा झाला 12. आता जर बघितलं तुम्ही इथं एक रेजिस्टन्स आहे इथं एक रेजिस्टन्स आहे इथं एक रेजिस्टन्स आहे. जर हे असे रेजिस्टन्स असेल वरचे 2 पॅरलल वरचे 2 सिरीजमध्ये 8 झाले आणि ते सगळं पॅरललमध्ये म्हणजेच आर इक्विव्हॅलंट मी काय लिहिणार 8 पॅरलल टू 4 8 पॅरलल टू 4 8 गुणिले 4 भागिले 8 + 4 4 12 3 8 भागिले 3 Ω.
आर इक्विव्हॅलंट ओके. हा एक चांगला क्वेश्चन आहे. An ideal current source has zero. हाँ बोला. An ideal current source has zero conductance. करेक्ट. लक्षात ठेवा, आयडियल करंट सोर्स ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी तो असा दाखवतो आपण. लक्षात ठेवा, आयडियल करंट सोर्स जर बोलायला लागलो तर त्याच्या पॅरल मध्ये इन्फायनाइट रेजिस्टन्स असतो. ठीक आहे. आर इन्फिनिटी आय, याला आपण म्हणतो आयडियल करंट सोर्स. त्याच्या पॅरलल मध्ये इन्फायनाइट रेजिस्टन्स इन्फायनाइट असेल तर काय म्हणतो, इंटरनल रेजिस्टन्स इन्फिनिटी, बट इंटरनल कंडक्टन्स झिरो. इंटरनल कंडक्टन्स झिरो. ठीक आहे. आयडियल व्होल्टेज सोर्सच्या बाबतीत काय असतं, आयडियल व्होल्टेज सोर्सच्या बाबतीत येस, त्याचा आर इज इक्वल टू 0. ओके. मग इथं काय लिहितो आपण, इंटरनल रेजिस्टन्स 0, इंटरनल कंडक्टन्स इन्फिनिटी. इंटरनल कंडक्टन्स इन्फिनिटी. ठीक आहे. तर बघा, हे एवढं डिस्कशन आहे आजचं. तर थांबू आपण.